नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल पारंपरिक तिळगुळाची वडी. तिळगुळाची वडी जी आहे खूप सोपी, साधी आणि चविष्ट पारंपरिक रेसिपी. हिवाळ्यात उष्णता देते आणि सणाची गोडी वाढवते. अगदी झटपट तयार होणारी ही तिळगुळाची वडी. परफेक्ट. चला तर सुरू करूयात रेसिपीला. एक वडी मी तोडून सुद्धा दाखवते आहे. अगदी मऊसूत झालेली आहे, बघू शकता, सॉफ्ट आहे अगदी. रेसिपीला सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तिळाची वडी बनवण्याकरता साहित्य बघूया. एक मोठी वाटी, एक मोठं बाउल, ही पांढरे तीळ घेतलेले आहे. हा गूळ आहे, किसून घेतलेला आहे. त्यानंतर शेंगदाणे, जायफळ आणि थोडं तूप. अगदी कमी तुपात आणि पाक न करता आपल्याला ही वडी बनवून घ्यायची आहे. सुरुवात करूयात. तीळ गुळाची वडी बनवण्याकरता इथे मी कढई घेतलेली आहे. गॅस सुरू करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला हे तीळ घालून घ्यायचे आहे आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. खूप कलर बदलायला नको, कुरकुरीत व्हायला हवेत. 5 ते 7 मिनिट आपण खमंग परतवून घेऊया. तीळ खमंग फुटेपर्यंत परतवून घेऊयात. मी म्हटलं हिवाळ्यामध्ये नेमकी तिळगुळाची वडी किंवा तिळगुळाचे लाडूच का खातात, असं मी आजीला विचारलं. तर आजीने सांगितलं आपण तिळाचं तेल बनतं आणि त्यात तिळामध्ये तेल असतं आणि शेंगदाण्यामध्ये सुद्धा तेल असतं. शेंगदाण्याचं तेल सुद्धा आपण वापरतो. तर हे आपल्याला खूप आवश्यक असतं हिवाळ्यामध्ये, कारण शरीराची झीज भरून काढण्यासाठी शरीराला तेलाची आवश्यकता असते. त्यामुळे हे डायरेक्ट आपण वडीमधनं किंवा लाडूमधनं हे खाल्लं तर त्या हिवाळ्यामध्ये जी शरीराला व्यंजन हवं असतं, जे घटक आवश्यक असतात ते यातून मिळतं डायरेक्ट तेल खाण्यापेक्षा, आणि खूप उपयुक्त अशी ही वडी तयार होते. बघू शकता, तिळाने डान्स करायला सुरुवात केलेली आहे. थोडा थोडा तीळ फुटण्याचा आवाज येतो आहे. परत 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेणार आहे. तीळ व्यवस्थित परतवून घेतलेले आहे. काढून घेऊया. तीळ मी काढून घेतलेले आहे. त्याच कढईमध्ये शेंगदाणे सुद्धा घालून घेते आहे. शेंगदाण्याचं तेल एरवी आपण खातोच, पण डायरेक्ट आहारामधून जर आपल्याला शेंगदाण्याची लाडू किंवा आपण तिळाची जे बर्फी बनवणार आहोत, वडी बनवणार आहोत, तर डायरेक्ट आपल्या शरीरामध्ये यातून तेल जातं. त्यामुळेच हिवाळ्यात शेंगदाणे, तिळाची वडी, शेंगदाण्याची चिक्की, तिळाची वडी, तिळाचे लाडू खाल्ले जातात. आणि संक्रांत स्पेशल आहे. ती सुद्धा खमंग परतवून घेऊयात, भाजून घेऊयात. शेंगदाणे सुद्धा खरपूस असे भाजल्या गेलेले आहेत, बघू शकता, साल सुद्धा निघते आहे. या स्टेजला मी शेंगदाणे काढून घेते आहे. शेंगदाणे सुद्धा खमंग भाजून घेतलेले आहे. याची साल गरम असतानाच काढून घेऊया. अशा प्रकारे इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. यात हे तीळ घालून घेते आहे. संपूर्ण थंडे करून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करा. संपूर्ण तीळ मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेली आहे. फाईन पावडर नाही, जरा जाडसरच आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे, कारण काही तीळ आपल्याला पूर्ण सुद्धा ठेवायचे आहे. मिक्सरला बारीक करून घेऊया. तीळ बघू शकता, खूप फाईन पावडर तयार केलेली नाही आहे. काही तीळ पूर्णच आहेत. यातच आपण शेंगदाणे सुद्धा घालून घेऊयात. शेंगदाणे ऑप्शनल आहे, पण छान वाटतात तिळाच्या वडीमध्ये, म्हणून घालते आहे. संपूर्ण शेंगदाणे मी घालून घेतलेले आहे. गूळ सुद्धा मी घालून घेतलेला आहे. मिक्सरला लगेच टुक अशा पद्धतीने एकदा बंद चालू करायचं आहे. खूप असं पेस्ट करून घ्यायची नाही आपल्याला. मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे. अगदी फाईन अशी पेस्ट आपल्याला करायची नाहीये, जरा रखरखीतच ठेवायचं आहे. कढई घेतलेली आहे, गॅस चालू करून घेते आहे. यात आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. यात हे संपूर्ण मिश्रण टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे. 5 ते 7 मिनिट आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, याचा घट्ट गोळा होईस्तोवर. अशा प्रकारे, कारण आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे, त्यामुळे मिश्रण जरा घट्ट व्हायला हवं. बघू शकता, मिश्रण अगदी आपण लाडू वळतो त्यासाठी तर हे रेडी आहे, पण याची वडी सुद्धा खूप छान मऊसूत होईल. याला गरम असताना सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता, यात आपल्याला थोडी जायफळ पूड घालून घ्यायची आहे. जायफळ कारण गूळ आहे, त्यामुळे जायफळची टेस्ट छान वाटते. त्यामुळे मी ऑप्शनल आहे अगदी, हे सुद्धा, पण छान चव येते त्यामुळे मी घालते आहे. अगदी किसून चिमूटभर घालून घ्यायचं आहे. जायफळ सुद्धा गरम असतं आणि हिवाळ्यात मोस्टली गरम वस्तू खातात. बघू शकता, एकत्रित परत मिक्स करून घेतलेला आहे. मिश्रणाचा घट्ट गोळा होईस्तोवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे.
तुम्हाला वाटलं तर थोडं तूप घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालतं. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी वडी तयार करून घेऊयात. ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. स्टिकी आहे जरा. काही तीळ मी अख्खे ठेवले होते ते सुद्धा मी यात घालून घेतले आहे. अशा प्रकारे आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. किती थिकनेस हवा आहे तुमच्यावर डिपेंड करतं. अगदी मी हातानेच करून घेते आहे कारण स्पॅटुलाच्या मदतीने एवढं परफेक्ट होत नाही. जी गोष्ट हाताने करतो ती परफेक्ट होते खरं तर. बघू शकता आता परफेक्ट दिसते आहे. काही वेळेला सेट होऊ देऊयात आणि वड्या कापून घेऊयात. व्यवस्थित सेट झालेला आहे. वड्या कापून घेऊयात. डॉक्टर प्रिया पाटील त्या डेंटिस्ट व्यवसायाने त्यांचा मी पॉडकास्ट घेतला होता. तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं की प्रियंका तू तिळगुळाच्या वड्या किंवा लाडू दाखवशील तर नक्की सॉफ्ट दाखव, कारण ती व्यवसायाने डॉक्टर आहे आणि डेंटिस्ट आहे आणि बरेच पेशंट अगदी हार्ड खातात आणि त्यांचा दात दुखतो. त्यामुळे खरं तर ही रेसिपी तिच्यासाठी आहे. सॉफ्ट आणि मऊसूत होणाऱ्या या वड्या आहेत. अगदी छोट्या मुलांना काय तर म्हातारे व्यक्ती असतात त्यांना सुद्धा चावणाऱ्या अगदी तोंडात विरघळणाऱ्या या वड्या मऊसूत झालेल्या आहेत. जो एक्स्ट्रा भाग आहे तो काढून घेते आहे. परत त्याची आपण वडी तयार करून घेऊ शकतो. या आपल्या परफेक्ट वड्या रेडी झालेल्या आहेत. अगदी सॉफ्ट आहे आणि तोंडात विरघळणाऱ्या आहेत. बघू शकता परफेक्ट. मित्रांनो, आज तिळगुळाची वडी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, हाईप करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा. अशा सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. समोर नको, मागेच बोला. धन्यवाद.